नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बाजारात मिळते अगदी तशीच नानकटाई घरच्या घरी बनवणार आहोत, तेही कढईमध्ये. परफेक्ट प्रमाणात सर्व साहित्य घेऊन नो फेल रेसिपी असणार आहे आजची आपली ही रेसिपी. शेवटपर्यंत नक्की बघा. तोंडात टाकताच विरघळणारी नानकटाई बनवण्यासाठी सर्व कृती जशीच्या तशी नक्की फॉलो करा. 100% नो फेल रेसिपी असणार आहे ही. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी मैदा, अर्धी वाटी साजूक तूप, अर्धा चमचा वेलची पूड, 2 चमचे बारीक रवा, अर्धी वाटी बेसन आणि 1 वाटी पिठी साखर लागणार आहे. इथे 1 चमचा बेकिंग पावडर, थोडेसे पिस्त्याचे काप आणि चिमटीभर आपण मीठ घेतलेलं आहे. आता सर्वात प्रथम आपल्याला जी आपण साखर घेतलेली आहे ती या बाउलमध्ये गाळून घ्यायची आहे. पिठी साखरेमध्ये बऱ्याच वेळेला खडे किंवा गठुडे असण्याची शक्यता असते, त्यामुळे बिस्किट किंवा केक करताना पिठी साखर नेहमी गाळूनच घ्यायची. आता पिठी साखर गाळून झाली की यामध्ये आपण जे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून टाकून विस्करच्या साह्याने व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित हलकं होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे आपली जी तयार होणारी नानकटाई आहे ना ती छान अशी हलकी फुलकी खुसखुशीत होते. आता इथे साजूक तुपाऐवजी आपण तेल, डालडा किंवा बटर वापरला तरी सुद्धा हरकत नाही, परंतु बटर आणि साजूक तूपच वापरायचं आहे. यामुळे आपली नानकटाईची टेस्ट अतिशय छान अशी येते. आता यामध्ये 1 वाटी जो मैदा घेतलेला आहे आपण तो सुद्धा चाळणीच्या साह्याने चाळून घेऊया. मैदा चाळून झाला की लगेचच अर्धी वाटी जे बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ, ते सुद्धा गाळून घेतलेलं आहे मी येथे. 2 चमचे बारीक रवा सुद्धा आपण घ्यायचा आहे. आता जो बेकिंग पावडर आपण घेतलेली आहे 1 चमचा, ती सुद्धा यामध्ये गाळून टाकूया. आता अर्धा चमचा आपण वेलची पूड घेतलेली आहे ती सुद्धा टाकून घेऊया आणि चिमटीभर मीठ. मिठामुळे कुठलाही गोड पदार्थाची टेस्ट अजूनच वाढते, त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता ह्याचा ना आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा मऊसूत असा आपल्याला डो बनवायचा आहे. आता हे बाउल थोडंसं छोटं असल्यामुळे आपण मोठ्या भांड्यामध्ये याला ट्रान्सफर करून घेऊया. आता या भांड्यामध्ये थोडं थोडं करून सर्व हे पीठ आपण टाकून घेऊया. आता जर आपल्याला वाटत असेल की पीठ थोडंसं जास्त ड्राय झालेलं आहे तर त्यामध्ये थोडंसं चमच्याच्या साह्याने थोडं थोडं करून तूप टाकलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा दूध टाकलं तरी सुद्धा चालू शकेल. याला फारही असं मळायचं नाहीये, फक्त हे आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे इथे दाखविल्याप्रमाणे. हे बघा, अशा पद्धतीने छान याचा असा मऊसूत आपल्याला डो बनवून तयार करायचा आहे. आता डो आपला तयार झालेला आहे. हा आपल्याला 20 मिनिटासाठी आपण ह्याला रेस्ट देऊन घेऊया. तोपर्यंत येथे कढई आपल्याला प्रीहीट करायला ठेवायची आहे. 10 मिनिटं आपण ही कढई प्रीहीट करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण आज कढईमध्ये करणार आहोत, त्यामुळे ताटामध्ये आपण एक बटर पेपर घेतलेला आहे. आता या बटर पेपरला बटर वगैरे लावण्याची काहीही गरज नाही किंवा साजूक तूप तेल काही लावायची गरज नाहीये. आता हे जे आपलं पीठ आहे ते व्यवस्थित असं भिजलेलं आहे. हे बघा, असे छोटे छोटे पेड्यासारखे याचे गोळे घ्यायचे आहेत पिठाचे आणि बोटाच्या साह्याने व्यवस्थित असे याचे गोल गोल असे गोळे करून घ्यायचे आहेत. आता हे करत असताना ना फारही मोठे करायचे नाहीये, थोडेसे छोटे असेच ठेवायचे आहेत. हे बघा, याला असं चाकूच्या साह्याने आपण थोडीशी अशी डिझाईन करून घेऊया, म्हणजे हे दिसायलाही छान दिसतं. आणि नंतर आपण यामध्ये पिस्त्याचे काप लावणार आहोत, ते यामधून पडणार नाही. हे बघा, आता पिस्त्याऐवजी आपण येथे काजू, बदाम किंवा आपल्याला आवडत असतील त्या ड्रायफ्रूटचे काप लावले तरी सुद्धा चालू शकेल. रोज पेटल यावरती टाकले तरी सुद्धा अतिशय छान असे हे दिसतात.
दुसरी सुद्धा नानकटाई आपण त्याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. हे बघा, आणि अगदी हलक्या हाताने जरी ही केली ना तरी सुद्धा हे गोल याचे पेड्यासारखे गोल गोल गोळे तयार होतात. मऊसूत असं आपलं हे पीठ भिजलेलं आहे. त्यामुळे आता एक एक करून सर्व नानकटाई आपली तयार झालेली आहे आणि कढई सुद्धा आपली प्रीहीट झालेली आहे. आता कढईमध्ये अलगद असं हे ठेवून द्यायचं आहे आणि 25 मिनिटासाठी आपल्याला मध्यम गॅसवर हे नानकटाई तयार करायची आहे. आता 25 मिनिटं झालेली आहे. आपण बघू शकतात किती छान अशी फुललेली आहे आणि मऊसूत अशी दिसताच आणि खावीशी वाटणारी नानकटाई आपली तयार झालेली आहे. आता हे भांड काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. हे बघा, आता ही साईडला ठेवून देऊया. आता हे थंड झाल्यानंतरच आपण याला ताटामधून काढून घेऊया. हे बघा, आपली नानकटाई अगदी घरच्या घरी बाजारासारखी बनवून तयार झालेली आहे आणि मागच्या साईडनेही आपण बघू शकतात व्यवस्थित अशी भाजल्या गेलेली आहे ही. आता एक एक करून आपण सर्व थंड झाल्यानंतर या बाउलमध्ये काढून घेऊया आणि तयार आहे आपली खुसखुशीत अशी नानकटाई. नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.